साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला आता 10 लाख टन साखर आयात करावी लागते. ही नामुष्की ओढवण्याचं कारण म्हणजे साखर उत्पादनात चुकलेला अंदाज, इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळवलेला ऊस आणि तिसरा आणि महत्वाचं म्हणजे की साखर निर्यातीचा जो कोटा वाढवलेला होता, त्यामुळे हा सगळा फटका आज भारताला बसतोय. तुमच्या आमच्या डब्यातली साखर आणि साखरेची किंमत किती वाढली आहे हे आपण बघतोयच. मात्र जो देश साखर उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती होता, त्या देशाला आता साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तब्बल 10 लाख टन साखर आयात करावी लागणार आहे. या सगळ्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या ताटातले गोड पदार्थ महाग होणार आहेत आणि त्याचबरोबर कमी होऊ शकतात. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.